धबधब्यात 350 फूट खोल दरीत पडली 26 वर्षीय अवनी कामदार। मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने व एकूण 6 तास अन्न व पाण्याविना राहिल्यामुळे व अशक्तपणामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात अवनीचा दुर्दैवी मृत्यू। पर्यटन करा, पर्यटनाचा आनंद घ्या, पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। जीवावर बेतेल असे वर्तन करू नका। तहसीलदार विकास गारुडकर। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेले कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत। मात्र हे कुंभे येथील पर्यटन जीवघेणे ठरत आहे। या कुंभे धबधब्यात 16 जुलै रोजी मुंबई येथून 7 मित्रमैत्रिणींसह अवनी कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती। दुपारी अवनी वाहत्या धबधब्याच्या पाण्यात 350 फूट खोल दरीत पडल्याची माहिती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व पोलीस टीम, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम, माणगाव सीस्केप्स रेस्क्यू टीम महाड, कोलाड रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी, आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी सर्व यंत्रणा झाल्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला 350 फूट खोल दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले। मात्र मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने व एकूण 6 तास अन्न पाण्याविना राहिल्यामुळे व अशक्तपणामुळे अवनी कामदार हिचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला। शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी या तरुणीला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, परंतु अवनी कामदार हिला वाचवता आले नाही। या अपघातामुळे माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांनी पर्यटन करा, पण पर्यटनाचा आनंद घ्या, पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। जीवावर बेतेल असे वर्तन करू नका, असे आवाहन तरुण पिढीसह सर्व पर्यटक नागरिकांना केले आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, माणगाव।